मध्यरात्रीच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी परिसरात हिंद रेक्टिफायर लिमिटेड कंपनीतील सिक्युरिटी गार्डला अज्ञात आरोपींनी चाकूचा धाक दाखवून मारहाण करून त्याचे हातपाय दोरीने बांधून कंपनीचे टेस्टिंग सेक्शनचे गोडाऊनमधील कॉपर वायरच्या बॉबिन व एसीसाठी लागणारे कॉपरचे पाईप असे एकूण 320 किलो कॉपर किंमत रुपये 1,28,000चा मुद्देमाल जबरीने चोरून नेल्याबाबत एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला होता। वरील घटनेच्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी तात्काळ दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र मकर यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून यातील आरोपितांची गुन्हा करण्याची पद्धत व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी आरोपितांचे सांगितलेले वर्णन यावरून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता इगतपुरी तालुक्यातील संशयितांनी सदरचा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इगतपुरी तालुक्यातील घोटी व नाशिक शहरातून संशयितांना ताब्यात घेतले। सुनील रघुनाथ सोनार, इस्माईल याकूब खान यातील ताब्यात घेतलेले वरील दोन्ही संशयितांना सदर गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार इरसाद उर्फ लंबू मुसुद अली, संतोष उर्फ राहुल सोमा हिरवे, हर्षद दशरथ बेटकोळी, रवी पगारे, वैभव दत्तू मुकणे, राहुल बोडके इगतपुरी यांच्यासह तसेच आरोपी इसाद उर्फ लंबू याचे इतर साथीदार यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे। यातील ताब्यात घेतलेले आरोपी अटक करण्यात आले असून त्यांच्या कब्जातून चोरीस केलेल्या मुद्देमालापैकी 197 किलो वजनाची कॉपर वायर तसेच गुन्ह्यात वापरलेली टाटा कंपनीची छोटा हत्ती गाडी असा एकूण 3,78,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। वरिष्ठांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मकर, सुदर्शन बोडके, पोलीस प्रवीण काकड, विनोद टिळे, संदीप कडाळे, सतीश पुटे, आबा पिसाळ, हेमंत गिलपेले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे। वृत्तसंकलन माधव खाबिया।